सिंह आणि उंदीर. एके दिवशी एका जंगलात एक मोठ्या झाडाखाली एक सिंह गाढ झोपला होता. तो जंगलाचा राजा होता आणि त्याला कोणीही त्रास देण्याची हिंमत करत नसे. त्या झाडाजवळ खेळणाऱ्या एका छोट्या उंदराने सिंहाच्या शेपटीवर चुकून उडी मारली. सिंह जागा झाला आणि रागाने उंदराला आपल्या पंजात पकडले. तुला माझ्या शेपटीशी खेळायची हिंमत कशी झाली? सिंह गरजला. आता मी तुला खाऊन टाकेन. उंदीर भीतीने थरथरत म्हणाला, राजासाहेब, मला माफ करा. मी लहान आहे आणि चुकून असं झालं. मला सोडून द्या. मी कधीतरी तुम्हाला मदत नक्की करेन. सिंह जोरात हसला, हा 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 हा, आणि म्हणाला, तू इतका छोटा उंदीर माझी मदत करणार? हे अशक्य आहे. पण तुझ्या धैर्यामुळे मी तुला आता सोडत आहे. आणि सिंहाने उंदराला मुक्त केले. सिंह जंगलात फिरत असताना एका शिकाऱ्याच्या मोठ्या जाळात तो अडकला. सिंह जोराजोराने गरजला, मला वाचवा, मला वाचवा, पण जाळ्यातून तो सुटू शकला नाही. सिंहाचा आवाज ऐकून उंदीर तेथे आला. राजासाहेब, घाबरू नका, मी तुमची मदत नक्की करेन, उंदीर म्हणाला. उंदराने आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळे कुरतडायला सुरुवात केली आणि वेळातच जाळं पूर्ण सुटलं आणि सिंह मोकळा झाला. सिंह आनंदाने म्हणाला, माझ्या छोट्या मित्रा, तू खरंच माझी मदत केलीस. आता मला कळालं की छोट्यांनाही मोठ्या गोष्टी करता येतात. तर मुलांनो, आपण ह्या गोष्टीतून काय बरं शिकलो? आपण कोणीही लहान किंवा मोठे असलो तरी एकमेकांची मदत ही केलीच पाहिजे. कधी कधी लहान माणसांचे मोठे उपकार आपल्यावर होऊ शकतात. तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.